नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। ही गावाकडची वांगी आहेत, खायला खूप चवीला लागतात। जबरदस्त टेस्ट आहे या वांग्यांना, मग ती तुम्ही कशीही बनवा। तर मी आज वांग्याचं भरीत बनवते। इथं 3 वांगी घेतलेत, याला मी स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे। आता आपण याचे काटे वगैरे काढून घेऊया, कारण हे काटे खूप धारदार असतात। वांगी साफ झाली की आपण ते इथे भाजायला ठेवूया गॅसवर। मी गॅस चालू करून त्याच्यावरती जाळी ठेवली। आता वांग्याच्या मध्ये काप देऊया चाकूने आणि मगच ते भाजायला ठेवूया। काप दिल्यानंतर व्यवस्थित वांग भाजलं जातं आतपर्यंत, पण मी या वांग्यांना जास्त भाजणार नाही, थोडंसं कमी भाजते, कच्चं ठेवते थोडं जरासं, कारण हे गावाकडचे वांगे आहेत। थोडंसं कच्चं भरीत केलं ना ते चवीला आणखीन जास्त जबरदस्त चव देतं, त्यामुळे अगदी थोडे थोडे मी कच्चे ठेवणार आहे। तर मी इथे भाजायला वांगे ठेवलेले आहेत। आलटून पालटून आपण व्यवस्थित इथं वांग्यांना भाजून घ्यायचं आहे गॅसवरती। वांगी भाजून तयार आहेत, आपण साईडला काढून घेऊया। तुम्ही बघू शकता हे पूर्ण वरून काळे झालेत, पण मी थोडं थोडं याला कच्चं ठेवलेलं आहे। आता तोपर्यंत इकडे आपण दुसरा मसाला तयार करूया। तर मी 3 ते 4 मिरच्या घेतलेत हिरव्या, 1 चमचा जिरे आहे आणि ही लसणाची पात आहे। लसणाच्या पातीने अजून जास्त चव येईल भरीताला। तुमच्याकडे पात नसेल तर तुम्ही लसणाचा पण वापर करू शकता। मिरची मी थोडीशी जास्त वापरली, तुम्ही कमी वापरली तरी चालेल, कारण खूप तिखट आहे ही मिरची। अर्धा चमचा मी इथं मीठ पण घातलेलं आहे चवीप्रमाणे। मसाला बारीक झालेला आहे। आपण आता वांग्यांना साफ करून घेऊया। वांग्यांचा वरचा जो काळा भाग आहे तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि तो पटकन निघला पण जातो, कारण ते व्यवस्थित भाजलेलं असेल तर हातामध्ये लगेच येतं आणि व्यवस्थित निघलं जातं। अशा प्रकारे आपण सगळे वांगे व्यवस्थित इथं भाजून घेऊया। तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही इथं लाल मिरचीचा पण वापर करू शकता, कारण लहान मुलं जर खाणार असतील तर हिरवी मिरची चालणार नाही, त्यामुळे अगदी थोडीशी लाल मिरची पावडर टाकून तुम्ही व्यवस्थित हे वांग्याचं भरीत करू शकता। तर हे पहा, मस्त वांगी भाजून तयार आहेत। आता आपण एक कांदा पण त्याच्यामध्ये टाकूया। तर मी इथे एकच कांदा घेतलेला आहे, तो कापून घेऊया आपण व्यवस्थित। गावाकडची वांगी असल्यामुळे एक्स्ट्रा जास्त काही याच्यामध्ये टाकायची गरज नाही आहे, पण तरीही मी एक कांदा टाकते। कांद्याचं थोडंसं भरतामध्ये टेस्ट असेल तर भरीत अजून चांगलं लागतं। तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता त्याच्यामध्ये। हा ओला कांदा आहे, त्यामुळे थोडासा कापायला त्याला प्रॉब्लेम होतो आहे, हातातून सटकला जातो, कारण सध्या बाजारामध्ये ओलेच कांदे येत आहेत। तर कांदा पण इथे बारीक चिरून झालेला आहे। आता पॅनवरती 2 चमचे तेल टाकून मी तिथे कांदा भाजायला टाकले, कारण हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे। तर इथे लालसर होईपर्यंत आपण कांद्याला चांगलं भाजून घेऊया। थोडासा इथे कच्चा कांदा राहिला तरी चालेल, कारण भरतामध्ये कांदा जेवढा कच्चा असेल ना तेवढा छान लागतो। तर मी जो हिरव्या मिरचीचा मसाला काढलेला होता तो याच्यामध्ये टाकून घेऊया। हिरवी मिरची पण इथं तेलामध्ये अगदी 2 सेकंद आपण इथं परतून घ्यायची आहे। जास्त वेळ त्याला म्हणजे भाजायला लावायचं नाही आहे, कारण आपल्याला सगळं इथं थोडं थोडं कच्चंच हवं आहे। मिरची पण छान अशी परतून झालेली आहे। आता अगदी अर्धा चमच्यापेक्षा सुद्धा थोडंसं मी इथं हळदीचा वापर केलेला आहे। हळद आपण व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद करून मगच वांगी या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत, कारण वांगी आपण ऑलरेडी छान अशी भाजून घेतलेली आहेत, त्यामुळे इथं जाळावरती त्याला भाजायची बिलकुल गरज नाही, कारण जाळावरती त्याला भाजून घेतलं तर ते त्याची वेगळी चव होईल। त्याच्यापेक्षा आपण इथं गॅस बंद करून व्यवस्थित सगळी वांगी मिक्स करून घेऊया। थोडीशी कच्ची राहिलेले आहेत, त्यामुळे ते पूर्णपणे पेस्टसारखं मिक्स होणार नाही, थोडंसं जाडसर मध्ये राहणारच, आणि ते चवीला खूप छान लागणार। अगदी थोडंसं इथं मीठ मी घालते, कारण मीठ अगोदर पण मिरचीमध्ये पण टाकलेलं आहे। हे छानसं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। बघा किती सुंदर असं भरीत तयार झालेलं आहे। गावरान वांग्याचं भरीत ते गावरान वांग्याचंच असतं, तुम्ही त्याची सर कुठल्या दुसऱ्या वांग्याला येत नाही। कितीही वांगी खावा आणि कशाही पद्धतीने बनवून खावा, तेवढीच टेस्टी लागतात आणि परत परत खायला पण आवडतात, मुलं पण आवडीने खातात। तर अशा प्रकारे इथं गावाकडच्या मस्त वांग्याचं भरीत बनवून तयार आहे। अगदी कच्चं तेल मी अर्धा चमचा वरून सोडलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर। आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।